करूनच दाखवूया. आणि हे तुम्हापेक्षा पाकिस्तानी सैनिक बरी भलीभाती ओळखतात. कारण कारगिल युद्धामध्ये आणि त्यापूर्वी झालेल्या युद्धांमध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे की भारतीय सैनिक करून दाखवत नाही पण करून दाखवतात. आणि म्हणूनच तरी सुद्धा मला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल मी या 93-94 SSC बँकचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो. मी जरी सैनिक असलो तरी वक्तृत्व हा सैनिकांचा फारसा काही संबंध येत नाही. तरी सुद्धा बोलून दाखवल्याशिवाय मनातल्या भावना पुढे पोचत नाही. तुमच्या भाषेपेक्षा तुमची भावना, त्या पाठीमागची बोलण्या पाठीमागची भावना ही महत्वाची आहे. ती भावना पुढच्या माणसासमोर पोहोचली पाहिजे. आज व्यासपीठावर आपापल्या क्षेत्रातील दिग्गज गणमान्य उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आदर राखून मी माझ्या मनोगताला 2 शब्द आपल्या समोर ठेवतोय. 93-94ची ही जी बॅच आहे SSC बॅच, या बॅचनं हा जो आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल सर्वप्रथम त्या बॅचचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण गेट टुगेदरच्या संकल्पना आजकाल या संकल्पनेच्या वेळी वक्तृत्व स्पर्धेसारखी एक वेगळी वाट चोखाळण्याचं धाडस यांनी केलं. आणि उपस्थित प्रेक्षक म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा यांना बघून ते यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेत असं मला वाटतंय. एक काळ होता रेंदाळ सारख्या गावामध्ये अशा वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण व्हायची. एक अभिव्यक्ती, बौद्धिक संवाद साधला जायचा आणि ती परंपरा बऱ्याच काळ आपल्या गावात चालत होती. पण मधल्या काळात ती परंपरा थोडी खंडित झाली. आता त्या कारणांकडे न जाता मी हा आज पाहतोय तो आज खरोखर आल्हाददायक आहे, आशादायक आहे. आणि याबद्दल खरोखरच या बॅचचं मी कौतुक करतो. विशेष म्हणजे आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम यांनी उपक्रम जो हातात घेतलेला आहे त्यामुळं या उपक्रमाला एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होतं. कारण राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि विचाराची देवाणघेवाण यामध्ये जी बीजं रोवली त्यांचा वारसा हा पुढे नेण्याचं काम अशा वक्तृत्व स्पर्धातून, काव्यसंमेलनातून, साहित्य संमेलनातून होत असतं. यामध्ये कोणालाही दुमत असण्याचं कारण नाही. वक्तृत्व म्हणजे फक्त बोलणे नाही. मी मुलांना पुन्हा एकदा सांगेन, वक्तृत्व म्हणजे फक्त बोलणे नाही तर बोलणे हे विचारपूर्वक असावं, जबाबदारीपूर्वक असावं आणि संयमित असावं. नाहीतर आजकाल समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये असे बरेच वक्ते, बेताल वक्तव्य करणारे बरेच वक्त्यांची मला रीग लागलेली आहे म्हटलं तरी हरकत नाही. परंतु समाजाला आज बेताल वक्तव्य करणाऱ्या वक्त्यांपेक्षा, मोठं बोलणाऱ्या व्यक्त्यांपेक्षा खरं बोलणारे वक्ते, खरं बोलणारे नेते यांची खूप गरज आहे असं मला वाटतं. स्पर्धक मित्रांनो, आजचा दिवस फक्त जिंकण्यासाठी नाही, पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक जरी महत्वाचा असला तरी अशा वक्तृत्व स्पर्धांमधून भाग घेणं
अशा वक्तृत्व स्पर्धांचा अनुभव घेणं हे सुद्धा खूप मौल्यवान आहे. पहिला दुसरा क्रमांक हा तीन स्पर्धकांना मिळेल, परंतु बाकीचे स्पर्धक आहेत त्यांना जो अनुभव मिळेल तो सुद्धा खूप मौल्यवान असणार आहे. आणि ती गाठोडी, ती अनुभवाची गाठोडी तुमच्या आयुष्यभर कामी येणार आहे. परीक्षक मंडळाला सुद्धा माझी एक विनंती आहे की स्पर्धकांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल अशी थोडंसं मूल्यांकन असं व्हावं असं मी त्यांना विनंती करेन. बाकी 1993-94च्या या बॅचच्या मुलांनी ही जी वेगळी वाट चोखाळलेली आहे यामध्ये सातत्य राहावं असं महेशरावांना मी विनंती करतो. आणि वेगवेगळं गावापुढे एक नवीन चांगलं उदाहरण तुम्ही ठेवलेलं आहात आणि तुमच्याच या पायवाटेचं अनुकरण लोकांनी मुलांनी करावं. कारण सर, जयसिंग सर, आजकाल बघतोय कुणाची महापुरुषांची जयंती आली की गावामध्ये डीजे वाजवून पूर्ण गावभर फिरवायचं, त्या काळात लाईट बंद करायची, लोकांना वेठीस धरायचं. ही परंपरा कुठून सुरू झाली काय कळत नाही आणि यातून काय साध्य होत असेल हे पण सुद्धा कळत नाही. अशा मुलांना या डीजेच्या खर्चासाठी पैसे कोण देतं, कोण पुरवतं आणि त्या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि ती पिढी कुठे वाहत चालले याचा विचार यांच्या मनात येत नसेल. आता परवाच एक ऍक्सिडेंटच म्हणावं लागेल त्या मुलाला. त्या डीजेच्या मिरवणुकीमध्ये एका तरुणाचा जीव जातो. मग आपण कुठे जात आहोत? मग अशा वक्तृत्व स्पर्धातून अशा विषयांवर खरोखर प्रकाशझोतात टाकला पाहिजे. आमच्या अध्यक्षांनी, आपल्या पाटील सरांनी खरोखर मौल्यवान माहिती आपल्याला दिली. दत्तादादांनी सुद्धा खूप मौलाचे मार्गदर्शन तुम्ही केलं. त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे चालत राहावं. आणि या कार्यक्रमाबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द धन्यवाद सर. या ठिकाणी मार्मिक असं मौल्यवान विचार सरांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडला. खरोखर सर्वच प्रमुख पाहुण्यांचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो.